हाय गाईज, वेलकम बॅक टू आवर स्पेस. तर या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत फेस शेविंगबद्दल. मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत फेस शेव करताना दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. कुठेच मी फास्ट फॉरवर्ड करणार नाही आहे. ज्या स्पीडने मी फेस शेव करते आहे त्याच स्पीडने तुम्ही बघणार आहात. पण त्याआधी काही गोष्टी मला एक्सप्लेन करायच्या आहेत फेस शेविंगबद्दल. सगळ्यात कॉमन मिथ फेस शेविंगशी रिलेटेड हे आहे की आपण एकदा फेस शेव केल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर दाट पुरुषासारखे केस यायला सुरुवात होईल. ही गोष्ट पूर्णपणे खरीही नाही आहे आणि पूर्णपणे खोटीही नाही आहे. तर खरी नाही आहे असं मी का म्हणते आहे, तर जेव्हा आता मी स्वतः खूप वर्षांपासून फेस शेव करते आणि मी अजूनही कधीच असे दाट केस आलेले स्वतः अनुभवलेले नाही आहेत आणि माझी स्किन ॲक्ने प्रोन आहे. मला पूर्वी खूप सारे पिंपल्स होते फेसवर आणि त्यामुळे मी खूप केअरफुल होते आणि मी खूप रिसर्च केला होता फेस शेव करण्याच्या आधी. सो त्यामुळे मला माहिती आहे की खूप मुली अशा आहेत ज्या फेस शेव करतात आणि त्यांच्या फेसवर दाट किंवा राठ असे केस आलेले नाही आहेत. हे मिथ पूर्णपणे खोटंही नाही आहे असं मी का म्हणते आहे, तर जर तुम्ही PCOSमधून जात असाल, तुम्हाला जर PCOD PCOS असेल किंवा कोणताही मेजर हॉर्मोनल इश्यू असेल, तर पॉसिबिलिटी आहे की तुमचे जे केस आहेत ते एकदा रिमूव्ह केल्यानंतर तुम्हाला राठ केस येऊ शकतात. आता हे फेस शेविंगशी रिलेटेड नाही आहे. तुम्ही कुठलीही मेथड म्हणजे शेविंगची कुठलीही मेथड तुम्ही जर यूज केलीत तरीसुद्धा तुमच्या फेसवर राठ केस येऊच शकतात, कारण तो आपला हॉर्मोनल इश्यू असतो. मला पर्सनली PCOS वगैरे नाही आहे, पण तरीसुद्धा माझ्या फेसवर इकडे या साईडला 2-3 राठ केस येतात आणि आत्तासुद्धा ते आहेत. पण त्याचं म्हणजे मी शेव केल्यामुळे झालं असं नाही आहे, कारण मी पूर्ण फेस शेव करणार आहे, राईट. आणि फक्त इथेच का मला तसे केस आले, तर ते हॉर्मोनल असू शकतं, जेनेटिक असू शकतं किंवा मग काहीतरी वेगळा इश्यू असू शकतो. माझं असं मत आहे की तुम्ही प्लीज तुमच्या डर्मॅटला किंवा तुमच्या डॉक्टरला विचारा की कुठली मेथड चांगली आहे. पर्सनली मला असं वाटतं की लेझर हेअर रिमूव्हल ही एक अतिशय उत्तम फेस हेअर रिमूव्हल मेथड आहे प्रत्येकासाठी. पण त्यातल्या त्यात जर तुम्हाला PCOS असेल तर ही मेथड तुमच्यासाठी योग्य असावी. तर तुम्ही ते प्लीज तुमच्या डॉक्टरशी कन्सल्ट करा. फेस शेविंगला स्टार्ट करायच्या आधी मला 2-3 गोष्टी एक्सप्लेन करायच्या आहेत फेस शेविंगशी रिलेटेड. तर हे झालं मिथ, पण बाकी ज्या गोष्टी आहेत त्या मी थोड्याशा एक्सप्लेन करते. तर फेस शेव करताना तुम्ही कोणती काळजी घ्याल? फेस शेव करायला सुरुवात करताना सगळ्यात आधी तुमच्या फेसवर कुठल्याही प्रकारचा ॲक्ने पिंपल असायला नको. एखादा पिंपल असेल तर चालेल, पण जर ॲक्टिव्ह ॲक्ने खूप सारे तुमच्या फेसवर असतील तर प्लीज तुम्ही फेस शेविंग किंवा हेअर रिमूव्हलची कोणतीही मेथड अवॉइड करा. कारण त्याने काय होणार आहे, तुम्ही तुमच्या फेसला इरिटेट करणार आहात, पिंपलला इरिटेट करणार आहात. ती जी जागा आहे ती पूर्ण डिस्टर्ब होईल आणि इन्फेक्शन वाढू शकतं. सो प्लीज जर तुमच्या फेसवर ॲक्टिव्ह ॲक्ने असेल तर तुम्ही फेस शेविंग किंवा कुठल्याही प्रकारचं हेअर रिमूव्हल फेसवर करू नका. दुसरी गोष्ट अशी की फेस शेव करण्याच्या आधी एक सांगायचं राहिलं, जर डाग असतील ना तुमच्या फेसवर, पिंपल गेला आहे आणि आता फक्त डाग उरला आहे, पूर्ण पिंपल हील झाला आहे, तर तुम्ही फेस शेव केलं तर चालणार आहे. मी आता या व्हिडिओमध्ये जे दाखवते माझ्या पण फेसवर खूप सारे स्कार्स आहेत ते तुम्हाला दिसतील. दुसरी गोष्ट अशी की फेस शेव करण्याच्या आधी आणि फेस शेव करून झाल्याच्या नंतर तुम्हाला दोन्ही वेळा एक्सपोलिएट करायची आहे तुमची स्किन. आता एक्सपोलिएट करायचे म्हणजे काय करायचं आहे, खूप रगडायची आहे स्किन आपल्याला, काहीतरी असा जाड दाणे असलेला स्क्रब घेऊन घासायचं आहे फेस, असं काही करायचं नाही आहे. घरातलं तुमचं कुठलंही बेसिक पीठ असेल, तांदळाचं पीठ असेल, बाजरीचं पीठ असेल, बेसन पीठ असेल फॉर दॅट मॅटर, तर ते तुम्ही घेऊ शकता. किंवा कुठलाही असा फेसवॉश ज्याच्यामध्ये थोडेसे दाणे असतील, जो जेंटल असेल तुमच्या स्किनवर, अशा कुठल्याही प्रकारच्या अशा कोणत्या तरी प्रकारच्या स्क्रबने तुम्हाला तुमचा फेस स्क्रब करून घ्यायचा, एक्सपोलिएट करून घ्यायचा आहे. ही गोष्ट तुमचा फेस तुम्हाला शेव करण्याच्या आधीसुद्धा आणि शेव करून झाल्याच्या नंतरसुद्धा एक्सपोलिएट करायचं आहे. याचं कारण असं की जेव्हा आपण शेव करतो तेव्हा आपल्या फेसवर दाणे यायचे. शेव करून झाल्यानंतर म्हणजे आपण ब्लेड यूज करणार आहोत फेसवर, राईट. तर आपल्या फेसवर दाणे ते जे येतात ना, ते यायची खूप दाट शक्यता असते आणि ते टाळण्यासाठी आपल्याला एक्सपोलिएट करायची आहे स्किन. ओके. तिसरी गोष्ट अशी
की तुम्हाला फेस शेव करण्यासाठी स्ट्रेट रेझर यूज करायचा आहे, म्हणजे फेस रेझर यूज करायचं आहे जे असं दिसतं. तुम्हाला हे यूज करायचं नाही आहे, तुम्हाला फेस रेझर यूज करायचं आहे. तुम्हाला 50, 60 किंवा 75 रुपयाच्या रेंजमध्ये कुठल्याही शॉपमध्ये हे रेझर्स मिळून जातील आणि एका पॅकमध्ये 3 रेझर असतात. कार्मेसीसारख्या नावाजलेल्या ब्रँडचे सुद्धा तुम्ही रेझर घेऊ शकता, पण मी पर्सनली कोणतेही रँडम रेझर यूज करते. पण ते रेझर तुम्हाला स्वच्छ ठेवायचे आहेत. एक रेझर तुम्ही 3 वेळा वापरू शकता. मी पर्सनली 3 वेळा वापरते, पण खूप लोकांना मी असं रेकमेंड करताना ऐकलं आहे की एक रेझर एकदाच वापरा. पण जर मला पर्सनली माझा अनुभव आहे की मी 2-3 वेळा यूज केलं तरी काही फार मला ॲक्ने वगैरे आलेलं नाही आहे फेसवर, चालतं. पण त्यासाठी तुम्हाला स्वच्छ करावं लागणार आहे रेझर, आणि हे सगळं मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगते आहे. मी डर्मॅट वगैरे कोणीही नाही. हे सगळं मी खूप वर्षापासून खूप वर्षापासून मी फेस शेविंग करते आहे आणि म्हणून मला हे माहिती आहे. फेस शेव करून झाल्यानंतर तुम्हाला छानपैकी कुठलं तरी सेरामाइड्स असलेलं लोशन किंवा ॲलोवेरा जेल, जर काहीच नसेल आपल्याकडे तर ॲलोवेरा जेल किंवा कुठल्याही प्रकारचं जेल मॉइश्चरायझर आपल्याला आपल्या फेसवर लावायचं आहे. लगेच चेहऱ्यावर बर्फ चोळू नका, कारण त्याने आपल्या स्किनला ऑलरेडी आपण इरिटेट केलेलं आहे, कारण आपण शेव केला आहे फेस ब्लेडने, आणि अचानक त्याच्यावर बर्फ जर तुम्ही चोळला तर स्किन बर्न होऊ शकते, थोडंसं तुम्हाला त्रास होऊ शकतो. ते टाळण्यासाठी लगेच बर्फ चोळायचा नाही आहे, मॉइश्चरायझर लावायचा आहे फेसवर. आणि प्रयत्न करा की तुम्ही फेस शेव हा नेहमी रात्रीच करत आहात, कारण मग पूर्ण रात्र मिळते आपल्याला छान फेसला हील होण्यासाठी. मॉइश्चरायझर करायला विसरायचं नाही. आता आपण बघूयात की फेस ॲक्च्युअलमध्ये कसा शेव करायचा आहे. Don't mind my hair and don't mind my skin. I just saw this clip, and if you're wondering why my nails and my fingers look black and dirty, that's because I have colored my hair and I did not have the gloves, so I just used my bare hand and applied everything on my hair, and it's because of that. To use this kind of face razor, and if you haven't done that before, we will do it together. I'll show you how to do it. Before that we need to clean our face, so I have not even washed my face, rinsed my face since morning, so I'm gonna go wash my face and come back. So our face is nice and clean. I'm using separate towel for my face because if you have acne prone skin you would understand. Now that we have cleaned our face, I'm going to apply some moisturizer on my face because we need some kind of barrier to protect our skin from. I'm using my regular moisturizer, but you can use aloe vera gel if you have. Don't use the natural aloe vera gel like from the leaf, कारण त्याने काय होईल, तुम्ही जेव्हा फेस शेव कराल ना तेव्हा तुम्हाला डिस्टर्ब होईल, की म्हणजे असं ते खूप चिकट असतं आणि ते येतं ब्लेडच्या मध्ये आपल्याला कळत नाही आणि खूप चिकट चिकचिक होऊन जातं सगळं. सो मॉइश्चरायझर यूज करा, कोणतंही चालेल. मी जेल मॉइश्चरायझर प्रिफर करते, कारण मग आपल्याला दिसतं पटकन ते काय, म्हणजे जे काही आपण हे रिमूव्ह करतोय ते. आणि जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बेसिक नॉर्मल जे यूज करता मॉइश्चरायझर ते पण चालेल, काही असं प्रॉब्लेम नाही आहे, पण काहीतरी लावणं गरजेचं आहे. ओके, विल स्टार्ट. खूप जास्त मॉइश्चरायझर लावणार आहे मी, कारण रेग्युलर जेवढं आपण क्वांटिटीमध्ये मॉइश्चरायझर लावतो ना त्याच्यापेक्षा थोडं जास्त लावायचं. जर तुम्ही पहिल्यांदाच फेस शेव करत असाल ना तर तुम्हाला ती 2-3 गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिले जेव्हा तुम्ही फेस शेव कराल तेव्हा तुम्हाला नॉर्मल जे आपलं बॉडीवालं रेझर मी दाखवते, अशा पद्धतीचं जे रेझर असतं ते यूज करायचं नाही आहे. तुम्हाला स्ट्रेट रेझर यूज करायचं आहे, जे असं असतं. हे तुम्हाला कुठे पण 50 रुपयाला मिळून जाईल. 50 रुपयाला एक नाही, 50चे 3 मिळतात याच्या पॅकेटमध्ये, आणि कुठल्याही ब्रँडचं यूज केलं तरी काही हरकत नाही आहे. मी ऐकलं आहे कार्मेसीचे खूप चांगले आहेत, सो तुम्ही ते पण घेऊ शकता. ऑनलाईन मिळून जातं, किंवा कुठल्याही नॉर्मल जे स्टोअर असतं जिथे सगळे काय बोलतात त्याला, या स्टोअरला काय बोलतात, अरे यार, टिकली पावडर मिळणारे जे स्टोअर असतं ना तिकडे तुम्हाला हे मिळून जाईल. ओके, सो आता मी स्टार्ट करूया. मला असं वाटतं आहे मी फेसवर अजून थोडंसं मॉइश्चरायझर लावायला पाहिजे खरं.
ती झाली पहिली गोष्ट की तुम्हाला स्ट्रेट रेझर वापरायचं आहे. आणि दुसरी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी की जर तुमच्या फेसवर ॲक्ने किंवा पिंपल्स असतील, ॲक्टिव्ह ॲक्ने असतील, तर तुम्ही फेस शेविंग कम्प्लिटली अवॉइड करा. कारण त्याने काय होईल, तुमचे ॲक्ने डिस्टर्ब होणार आणि मग अजून जास्त इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. त्याच्यामुळे डू नॉट शेव युअर फेस वेन यू हॅव ॲक्टिव्ह ॲक्ने ऑन युअर फेस. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला जे रेझर आहे ना ते क्रॉस पकडायचं आहे. असं सरळ असं नाही पकडायचं, असं फेस लाईक असं नाही पकडायचं, असं क्रॉस पकडायचं. ओके. आणि एकदम हलक्याने तुम्हाला फेस शेव करायचा आहे. मी इकडून स्टार्ट करते. ही जेंटल. ओके. असं खूप जास्त आपल्याला जोरात करायचं नाहीये. आणि थोडीशी अशी स्किन पुल केली ना की जरा असं सरळ सरफेस मिळते आपल्याला. सो आपल्याला छानपैकी शेप करता येतं. सो इथे ना थोडंसं मला पिंपल आल्यासारखं दिसतंय. सो मी त्याच्यावरून अजिबात घेणार नाही आहे, मी त्याच्या आजूबाजूला शेव करणार आहे. सो फेस शेविंगने काय होतं माहिती आहे का की आपली फर्स्ट ऑफ ऑल आपली स्किन एक्सपोलिएट होते छान, आणि जी डेड स्किन असते ना आपल्या चेहऱ्यावरची ती निघून जाते. सो स्किन थोडी अशी स्मूथ दिसायला लागते. जनरली माझ्या हातामध्ये एक रुमाल असतो ज्याला मी ब्लेड पुसते, पण आता मला तुम्हाला दाखवायचं की मी किती हेअर फेसवर माझ्या होते. सो म्हणून मी असं हातावर हे करते. डोंट जज मी, प्लीज डोंट जज मी. बी केअरफुल अराउंड युअर आय एरिया. आणि फेस शेविंगच्या अराउंड जे मिथ वगैरे आहेत ना की आपल्याला जाडच केस येतात किंवा माणसासारखे दाढीसारखे केस वगैरे येतील, तर असं काही झालेलं नाही आहे माझ्यासोबत. मी फेस शेविंग करते मला वाटतं आता 6-7 वर्ष होत आलेत की मी फेस शेव करते माझा. मध्ये जेव्हा मला ॲक्नेचा प्रॉब्लेम होता तेव्हा मी नाही करायची, तेव्हा मी नव्हती करत. पण जेव्हा असं म्हणजे ॲक्टिव्ह ॲक्ने नसतील फेसवर तेव्हा केलं तर चालतं. आता मला सवय झाली आहे, पण तुम्ही जेव्हा पहिल्यांदा फेस शेव कराल तेव्हा थोडंसं सांभाळून हळूहळू नीट बघून फेस शेव करा. सो आता मी आयब्रोज शेव करते आणि आय वोंट बी एबल टू शो यू दॅट, कारण मला त्याच्यासाठी मोठ्या आरशामध्ये, तर मी याची वाकून फिल्म करते. सो मला माझ्या मोठ्या आरशात बघावं लागेल. पण मी काय करणार आहे, फक्त इकडून असे जे वरचे आयब्रोज असतात ना ते फक्त करणार आहे, इथे नाही करणार आहे. कारण ऑब्व्हियसली तिकडे हे ब्लेड नाही जाऊ शकत आणि खूप केअरफुल राहावं लागतं त्यासाठी. मी शक्यतो नाही करत, फक्त वरून असा शेप द्यायचा आयब्रोजला, ते मी करणार आहे. आय मीन दिस लुक्स ग्रोस, पण असे केस तुमचे निघणार आहेत फेसवरचे. इतके केस आपल्या
फेसवर असतात. फेस शेव करून झालेला आहे. मी परत एकदा पाण्याने माझा फेस वॉश करून घेणार आहे. खरं तर फेस शेव करण्याच्या आधी आपल्याला स्क्रब करण्याची किंवा एक्सफोलिएट करण्याची गरज असते, पण ते जे स्क्रब असतात ना त्याच्यामध्ये खूप जास्त ग्रेनी टेक्स्चर असतं, ते आपल्या स्किनला हार्म करू शकतात. सो मी जनरली तांदळाचं पीठ जर घरामध्ये असेल ना तर त्याने स्क्रब करणं प्रिफर करते, पण आज मी हा जो फेसवॉश आहे तो यूज करणार आहे कारण याच्यामध्ये ते ग्रेनी टेक्स्चर आहे आणि मी जनरली ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स यूज करते, त्याच्यामुळे रात्रीसुद्धा मी ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स यूज केलेले असल्यामुळे माझी स्किन ऑलरेडी एक्सफोलिएट झालेली आहे. पण जर तुम्ही अजून लाईक ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स वगैरे यूज करत नसाल तर तुम्हाला स्किन एक्सफोलिएट करायची गरज लागणार आहे. तर तुमच्याकडे जो काही स्क्रब असेल तो स्क्रब यूज करून तुम्ही फेस शेव करण्याच्या आधी पण स्क्रब करा आणि फेस शेव करून झाल्याच्या नंतर पण स्क्रब करा, सो दॅट तुमची स्किन अशी बम्पी नाही होणार, म्हणजे असे छोटू जे दाणे येतात ना फेसवर स्किनवर ते नाही येणार. सो ते अवॉइड करण्यासाठी तुम्हाला एक्सफोलिएट करावं लागेल. सो मी आता ते करते. त्यानंतर मी माझ्या फेसवर छानपैकी मॉइश्चरायझर लावलं होतं, ते मी दाखवायला विसरली आहे. पण आणि हे मी रात्री केलं होतं सगळं. सो तुम्ही पण ट्राय करा की तुम्ही रात्रीच फेस शेव करत आहात आणि तुम्ही मॉइश्चरायझर लावायला विसरत नाही आहात. आणि ज्या टिप्स मी दिलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये प्लीज त्या फॉलो करा, कारण हे जर तुम्ही केलं नाही तर चेहरा लाल होऊ शकतो, चेहऱ्यावर बम्स येऊ शकतात, कट्स येऊ शकतात. तर या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी या सगळ्या टिप्स प्लीज फॉलो करा. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर गिव्ह इट अ बिग फॅट थम्स अप. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.